लाडत नाही सर, आताच खाल्ली ना तू चपात्याचा? आताच खाल्ली ना माई? माई काय? मी आज बाहेर गेलतो ना आज हा सकाळीच. बर. तर मग एसटीतून गेलो मी तिकडं, माझं काम बिम केलं, उतरलो आणि तिथून थोडंसं मग ते एका ऑफिसमध्ये चाललो होतो मी. तर मग ऑफिसमध्ये चाललो होतो तर तिथे एक मला मध्येच थांबला तो बाबा आणि लय म्हणजे असं एकदम शेतकरी होता. तो म्हटला, ओ घ्या, तुम्हाला घ्यायचे का मोसंबी आणि हे घ्यायचं का तुम्हाला सीताफळ? मी म्हटलं नाही नाही, मी आता जरा घाईत आहे, नंतर घेईन. मग तो म्हटला घ्या घ्या हो, मला जायचं आहे हो, मग संपवायचं आहे मला पटकीने बाहेर जायचं होतं. मग म्हटलं बरं दे, चल बाबा. दिले त्याला पैसे दिले आणि मग माझ्या ऑफिसमध्ये गेलो. तर भरपूर घेतले होते ना मी, पिशवी भरून घेऊन गेलो. त्या ऑफिसच्या लोकांनी पण घेऊन टाकले माझ्याकडून. त्यांनी पण घेतली, त्यांनी पण मोसंब्या घेतल्या, त्यांनी पण खाल्ल्या, तिथं पोट भरून खाल्ल्या. मग थोडंच राहिले. मग मी तुला घेऊन आलो. खायला तुला घेऊन आलो. मग म्हटलं आता जाऊन दे, माई खाईन. तू नाही खाल्ल्या तिथे? नाही खाल्ल्या, मला टाइमच नाही भेटला माई खायला. खायच्या ना, टाइमच नाही भेटला. म्हटलं गाडीत बसून खाऊ, तर गाडीत गर्दी, उभं राहून आलो. काय करते, चांगले खायच्या होत्या. उभा राहून आलो मी गाडीत. आणि तो एक जण भांडायलाच लागला माझ संग. का मग? मी तिथं बसलो ना सीटावर, तो म्हणतो नाही नाही माझी जागा आहे, माझी जागा आहे. तो त्याला म्हटलं ओ मी बसलो तुमच्या आधी. तो भांडायला लागला होता माझ संग. मग ते कंडक्टरने त्याला खाली दिलं काढून बाहेर. म्हणे तो चोर होता, चोर. तो रोज आमच्या गाडीत बसतो. बरं झालं ते तुम्ही मला सांगितलं म्हणे. मग त्याला उतरवलं त्याला खाली. मग गाडी पुढे घेऊन गेला तो, माहिती का. आणि तिथून पुढे नंतर मग माझ्या मित्राला ते आपल्याला पिझ्झा करायचा ना, मोठा, सगळ्यात मोठा पिझ्झा. मग त्यांना सांगायला गेलो आपल्याला असा असा पिझ्झा करायचा आहे लय मोठा. आम्ही माईच्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो आणि त्यांना व्हिडिओ पण दाखवला मी. म्हणे माई म्हटली की असा पिझ्झा करायचा मोठा. तर म्हणे लयच मोठा पिझ्झा करायचा आहे. मग बरं म्हटलं करू आपण मग सगळे मिळून. त्यानं म्हटलं तुम्ही पण यावं लागेल पिझ्झा करायच्या टायमाला. म्हटलं ते म्हटलं येऊ ना. मग मी एक दिवशी तारीख, तो म्हटलं आपण ठरवू आणि सगळं आपण मटेरियल आणू, पिझ्झाला काय काय लागतं ते, आणि पिझ्झा करू आपण मोठा. म्हटलं माई बी सगळं राहील तेव्हा, सगळेजण राहतील तेव्हा पिझ्झा करायला तर मोठा. तर मग या मोसंबीन हे खाऊन घेतो, तर सीताफळ खाऊन घे, तर सोलून खाऊन घे बरं का माई. खाईन ना. नाही तर त्याचा ज्यूस कर, ज्यूस पण चांगला लागतो. मी युट्यूबवर व्हिडिओ बघतो ना, तर त्याच्यावर ज्यूस बीस काढतात त्याच्यामध्ये. आणि ते साल आहे ना, सालाचा पण काहीतरी उपयोग होतो, पण आपल्याला माहिती नाही, बघावं लागत नाही आता. सालाचा उपयोग होतो, तुला सांगतो. बरेचसे उपयोग आहेत त्याचे, युट्यूबवर शोधावं लागतं आपल्याला. आपण काय करतो ते तो टाकून, पण त्याचे उपयोग पण असतात माही पाठीमागं. आता मला एक मागच्या वेळेस आहे ना, एक छोटीशी किट सापडली होती. आणि ती किट आहे ना, त्याचा उपयोग तर भरपूर काय होता माही, पण मी दिली फेकून. मला काय माहिती त्या किटचा एवढा उपयोग असतो. आणि नंतर मी इंटरनेटवर शोधलं, ते किटचं सगळे फोटो बिटो टाकले. मग ते किटचं मी सगळी माहिती टाकली आणि इंटरनेटवर शोधलं. त्या किटचा भरपूर काय उपयोग होता. मग का म्हणून टाकून दिली? मला मी माहिती नाही आणि दिली टाकून. मी काय करणार मग आता. मग परत कुठून आणली? जाऊन दे, मग काय करणार, दिली टाकून. ChatGPTला विचारलं होतं मग मी काय करायचं काय नाही. मग ती म्हटली की त्या किटचा भरपूर काय उपयोग होतो तुम्हाला, तुम्ही तिचं पण ठेवलं ते पाहिजे होती, ते आता टाकून दिलं, आता काय उपयोग. म्हटलं जाऊन दे, आता गेलं काय करणार त्याला. होय.
कुठं चालली माई? हांडा भरायला पाणी. बर मी जाऊन येतो बरं का. हा जाऊन येतो, फोन आला मला. जा माई येऊन ये. नंतर जेवण आल्यावर मी चाललो मित्रांकडं. मग जा, हा मग जा पुण्याला जेवल्यावर. फोन आला मित्रांचा, त्यांनी बोलवलंय. जेवल्यावर जा. मी सगळी भाजी खाऊन घेईन, तुला नाही ठेवायची. मला बाबा, उशीर झाला, मी जाऊ. काहीच काम नाही करीत तू तर. हा कसला आवाज यायला लागला माई? पाण्याचा आला न कशाचा आला. अगं फोन यायला लागले माई, चल मला जायचंय. झाली गरम. बस बाबा जा, वाढायला पण नको म्हणतो. हा कुठं फिरतो तू? चपाती देऊ का तुला? भूक लागली होती ना रात्री. ते कोणतं कुत्र आलतं रे? हा कोणतं कुत्र आलतं ते रात्री? चपाती देऊ का तुला? चपाती पाहिजे का? चपाती देऊ? तर याला चपाती पाहिजे नाही. चपाती पाहिजे का? चपाती पाहिजे? चपाती पाहिजे का? चपाती पाहिजे? भूक लागली होती तुला ना? काल रात्रीपासून काही खाल्लं नव्हतं ना? बरे रात्रीपासून काही खाल्लं नव्हतं ना? कसं कान करतोय ना, कसं कान करतो. तर भूक लागली होती त्याला आहे ना. काल तर बोलवलं तरी आलं नाही आहे ना. असं कुठं असतं का? हा डॉगी कालू, तुझं नाव कालू कोण ठेवलं रे? तुझं नाव कालू कोण ठेवलं? कालू कोण ठेवलं तुझं नाव? सांग लवकर. कालू कोण ठेवलं? तुझी काय दिवाळी संपली ना वाटतं अजून? दिवाळी संपली नाही तुझी? हां तिकडे नको जाऊ. चल आता तिकडे जाऊन झोप जा. चल इकडे चल. रात्रीचं कुठं फिरू नको रे. जाऊन झोप जा आता. पुष्कर मारू. हां येशील का परत तू? हां काल तर तू त्याच्या खाली जाऊन बसला होता ना गाडी खाली आहे ना. ती गाडी चालू झाली आहे ना. असं गाडी खाली नको बसत जाऊ. ऐ मी तू सांग बोलतो. कुठं चाललं तिकडं? कुठं चाललं ते? कुठं चाललं? हां कुठं चाललं? लाडत नाही सर. आत्ताच खाल्ली ना तू चपाती आता? हां आत्ताच खाल्ली ना माई? कालू कसं लाडत आलाय बघ. माई जेवती इथं तर काल लाडत आलाय माई. हा येऊ दे. माई जेवती. तुला माहिती माई चपाती दे ना होय. म्हणून बसला का तू? म्हणून बसला का? चपाती पाहिजे ना अजून तुला आहे ना. ती निघून तिचं काम. कोणती बाई? दवाखान्यात ती निजलेच खायचं. ती गिळत का तरी. पाणी बी पाजायची तसंच. पाणी बी प्यायचं नाही आपल्या हाताने. काही नाही काय. मग विक्सचे डबे आणले तुला. हा दर दी. सर्दी झाली ना. हा सर्दी झाली. विक्स लावून टाका आणि झोप गच्ची पाता हा पांघरून घेऊन. तू निवळ. हा तू निवळ. अगं बाय आय तू इवळ म्हणलं. मी झोपते आणि तू इवळ. अगं ते सीताफळ खाऊन घे ना माई. नको मला तूच का आता. मला ते काय बुबू आलत जेव दे. माहिती आहे मला. जेवत त्याला चपाती नाही दिली तू? दिली ना चपाती. कुठं दिली? किती देतो तिला? 2 देतो का? मग त्याचं पोट भरलं. पोट दिली चपाती त्याला? दिलती मी. एक दिलती पहिले. ते नंतर नाही खाल्ली. मग थोड्या वेळाने परत तिकडे गेला परत आणि परत आला आणि मग खाल्ली त्यांनी. बरं झालं. तुझ्यासारखाच आहे ती. काय चला माई आता झोपायची वेळ झालेली आहे. माई झोपणार आहे आता. भेटू आता पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम.